तुम्हाला माहिती आहे का म्हणजे जर तुम्ही यामध्ये एकदा कुरकुरीत आणि चटपटीत स्नॅक घरच्या घरी बनवलं, मुलं बाहेरचं पॅकेट फूड खाणं विसरून जाते, इतका जबरदस्त बनतो. सर्वप्रथम बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे, ओवा ॲड करायचा आहे, त्याचमध्ये तेल ॲड करून छानपैकी मिक्स आउट करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या मध्ये 2 टोमॅटो, जिरे, आगरी कोळी मसाला, हळदी पावडर, धनिया पावडर, चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ, तसं थोडंसं पाणी ॲड करून छानपैकी गरा वाटून या पद्धतीने पेस्ट तयार करून चाळणीने चाळून घेऊन पिठामध्ये मिक्स करायचं आहे. याचं आपल्याला मीडियम सॉफ्ट असं कणिक मळायचं आहे, लगेच याला लाटून घ्यायचं आहे. एकदम पातळसं पोळी लाटायची आहे आणि पोळी लाटल्यानंतर याला चौकोनमध्ये कट करायचं, त्यामध्ये फोकणी निशाण करायचं आहे. नंतर आपल्या पोळीच्या पट्ट्या कट करून आपल्या ट्रायंगल्समध्ये कट करून घ्यायचे. तयार केलेले नाचूस आपल्या लो टू मीडियम फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचे. साधारणतः 7 ते 8 मिनिटं लागतील. हे काय एकदम कुरकुरीत नाचूस सर्व फ्राय करून बाउलमध्ये काढायचे. यावरती चाट मसाला, पेरी पेरी मसाला, त्याचप्रमाणे आगरी कोळी मसाला टाकून छानपैकी स्प्रिंकल करायचं आहे. हे काय डिलिशियस टोमॅटो नाचूस रेडी आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, कंजूसी करू नका. आपल्या पेजवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब तसे फॉलो करा. चला म्हणजे पुन्हा भेटूया. हर हर महादेव.